पण मला ना ते त्या लोकांना भेटायचं ज्यांना 10 मिनिटात आयफोन हवाय. आता बडाई चढाई करतोय बरं का, म्हणजे कॅमेरा समोर माझ्याकडे बरं झालं 2च किस्से आहेत. असं मित्रांच्या ग्रुपमध्ये जाऊन त्याची रील बनायलाच पाहिजे अनबॉक्सिंगची. मला काय वाटतं माहिती आहे का, नथिंगने जरा मस्ती केली आहे त्यांच्यासोबत. ते त्यांच्या डार्क स्टोअरमध्ये ना एक हिडन कॅमेरा लावायला पाहिजे वरती. सॅमसंग ॲटलीस्ट अजून एक कलर तरी देतो, पिंक. अजून एक प्रश्न आहे मला तुम्हाला. अरे काय मूर्खपण आहे. ऍड बेस जर तुमचं दाखवता ना तर मग ते फ्री असायला हवं, नाहीतर मग ते दिवसा ढवळ्या चोरी केल्यासारखं. चोरी खरंच एक्झॅक्टली. फ्रीडम ऑफ स्पीच इज अ मस्ट, यू कॅन नॉट स्टॉप इट. मी जगभराला सांगतो, मला स्वतःला एडिक्शन झालेलं आहे, मला कळतच नाही. 30,000च्या खालच्या फोनचा एक मेजर प्रॉब्लेम मला काय वाटतं माहिती आहे काय, जाऊ दे आता त्याच्याबद्दल बोलायला नको आपण. तर चला मित्रांनो, चालू करूया आजचा पॉडकास्ट. हा तिसरा पॉडकास्ट आहे. पहिल्या 2-3 पॉडकास्टला तुम्ही चांगला प्रतिसाद दिलाय, त्यामुळे म्हटलं की दर महिन्याला करू. इनफॅक्ट साजिद आत्ता म्हणत होता की आपण दर आठवड्याला सुद्धा करू शकतो ॲज अ टेक न्यूज फॉर्मॅट, पण इथं डिस्कशन म्हणून करूया. तर इट इज एक्साइटिंग. आम्ही पॉडकास्ट लॉंग फॉर्म व्हिडिओज अजून आणणार आहे मराठीवरती. ह्याच्यासाठी थोडा वेळ लागतो, 3-4 वेगवेगळे कॅमेराज असतात, सगळं काही सेटअप वगैरे फार त्रास होतो, पण तुमच्यासाठी काही, आणि त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. पण आजच्या पॉडकास्टमध्ये आपण काय बोलणार आहोत, बऱ्याच गोष्टी बोलणार आहे. एक तर आम्ही बरेचशा आता मागच्या काही दिवसात ज्या मोठ्या न्यूज आलेल्या आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. स्मार्टफोन्सबद्दल बोलणार आहे, येणाऱ्या स्मार्टफोन्सबद्दल बोलणार आहे. जे स्मार्टफोन्स आलेत ते चांगले आहेत, वाईट आहेत, कसे आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहे. सो इट इज गोइंग टू बी अ नाईस 35-40 मिनिट पॉडकास्ट. हो, तुम्ही पाहिजे सेव्ह करून ठेवा, डाउनलोड करून ठेवा, पण निवांत बघा, चहा कॉफी घ्या हातात आणि मग बघा, मजा येणार आहे तुम्हाला. काय आज आहेत अजून काही राहिलं का माझं बोलण्यात, काही टॉपिकमध्ये अजून काय कव्हर करणार आहे? नाही, ते आता एक कव्हर करू. तुम्ही ते ही दिली, अनुक्रमणिका दिली, इंडेक्स दिलेलं आहे. चला, लेट अस स्टार्ट. पहिलं पान आता उलटूयात. चला. सगळ्यात आधी म्हणजे भारतातला मोठा उत्सव तो म्हणजे IPL. अरे काय मूर्खपण आहे. IPL 22 तारखेपासून चालू झाली आहे. एक मोठी जी न्यूज आहे ती सांगण्याआधी थोडेसे स्टॅट्स देतो, नंबर सांगतो. पहिली मॅच KKR वर्सेस RCB 40.9 कोटी लोकांनी बघितली आहे ओव्हरऑल अख्ख्या प्लॅटफॉर्म्समध्ये. साजिद, तुझा विश्वास आहे का त्या नंबर्सवरती, जो वरती तिथं येतात? मला कधी काही खोटं वाटतं रे. सो ते ॲक्च्युली काय आहे की प्रॉब्लेम काय झाला आहे की आधी हॉटस्टार जे दाखवायचं की कॉन्करंट व्ह्युअर्स दाखवायचं ते बरोबर होतं. आता जेव्हापासून जिओ सिनेमा मर्ज झाला ना, तर काय होतं, जेवढे इन्स्टन्सेस तुम्ही ओपन करता ते सगळे त्यात इन्क्लूड होतात. म्हणजे 40 पैकी बहुतेक बरेच जणांनी बंद केला, चालू केला, बंद केला, असे अख्ख्या मॅच IPL मध्ये 5-8 वेळा केलं असेल तर ते 5-8 वेळा काउंट होतं. म्हणजे खरं सांगायचं 40 कोटी नाही, पण 10 कोटी, 8 कोटी, 5 कोटी एवढे. आधी लाईव्ह व्ह्यूअर काउंट यायचा, आता फक्त व्ह्यूजचा काउंट आहे. बरोबर. ह्याच्यामध्ये एक मोठी न्यूज अशी की IPL फ्री नाही आहे. हो, आणि ह्याच्यावरती आपण व्हिडिओ केला होता की तुम्हाला कसं तुम्ही फ्री ऍक्सेस करू शकता. पण जिओ सिनेमा जेव्हा होता तेव्हा फ्री देत होते. आता पहिला 5 मिनिटाचा प्रिव्ह्यू देतात, नंतर मग सबस्क्राईब करायला लावतात. आणि म्हणून हे सगळे प्लॅन्स जे जिओने लॉन्च केले त्याच्यामुळे आले असतील. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं नक्की सांगा. IPL तरी फ्री पाहिजे. हे बघा, 2-3 गोष्टी, आणि मी हे ट्विटरवरती साधी टाकलेलं होतं की जर का तुम्ही घेताय, तुम्ही ऍड्स तरी दाखवू नका. भरभरून टीव्हीवरती जसे ऍड्स दाखवतात तसे दाखवता. तुम्ही सबस्क्रिप्शन सुद्धा घेता. दिस इज नॉट डन. हो, तिथं तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की लाईव्ह स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला ऍड्स दिसतील, बट एथिकली डू यू थिंक इट इज राईट? IPLच्या आतमध्ये तर येताच, पण मेन होम फीडला सुद्धा आहे. मला वाटतं की जर तुम्ही ऍड बेस जर तुमचं दाखवता ना तर मग ते फ्री असायला हवं, नाहीतर मग ते दिवसा ढवळ्या चोरी केल्यासारखं. चोरी खरंच एक्झॅक्टली. म्हणजे मी पैसे देतोय कारण की मला ऍड्स बघायचे नाहीत, आणि तुम्ही पैसे सुद्धा घेताय आणि ऍड्स सुद्धा दाखवताय. नॉट डन. बरं, पुढं एक फक्त सांगायचं होतं की 31% तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करताय? मी ह्यावेळेला RCB ला करतो. मला RCB ला ह्यावेळेला RCB नंबर 18. हो, माहितीये मला. खूप शिव्या देणार आहेत. मुंबई इंडियन्स आजपर्यंत 17 सीझन मध्ये जेव्हा पुणे होतं तेव्हा पुण्याला करायचो, नंतर मग मुंबई इंडियन्स वरती आलो. ह्या वेळेला मला पाहिजे रे. विराट कोहलीचे खूप कमी, म्हणजे 1-2 वर्ष राहिली आहेत, आणि आता चेन्नईने, आता धोनीने जिंकलं, रोहितने सुद्धा जिंकलं, आता विराट यार आहे. मी रँकिंग बघत होतो सगळ्यांची की कोणी किती टायटल जिंकलेत. सगळ्या 7 टीम्स आहेत, RCBच नाहीये त्याच्यामध्ये. मला काय वाटतं माहिती आहे का, नथिंगने जरा मस्ती केली त्यांच्यासोबत की आम्ही तुमच्यासोबत कोलॅब करतो, तुम्ही काय जिंकले? नथिंग. तर अशा दिशेने, बट नॉट ॲज अ टीम, जस्ट बिकॉज दे हॅव नॉट वन फॉर लास्ट 17 सीझन्स, दॅट्स वाय आय वॉन्ट देम टू विन. बाकी त्याच्यामध्ये काही नाही. आणि 18वा सीझन आहे, 18 नंबर हा विराट कोहलीचा नंबर आहे. ठीक आहे, जिंकू दे, नाहीतर मग मुंबई इंडियन्स. बरं का, म्हणजे आउट अँड आउट मुंबई इंडियन्स. आपण पुढं वळण्याआधी सांगतो की 31% मार्केट शेअर ते आहे ते जिओचं आहे.
23% प्राईम व्हिडिओचा आहे आणि 16% नेटफ्लिक्सचा आहे. म्हणजे ते मर्जर झाल्यामुळे वाढलं त्यांचं. साजी, जिओ हॉटस्टार आता मर्ज झाल्यानंतर तुला काय वाटतं कंटेंटच्या बाबतीत कसे झालेत? मला वाटतं की कंटेंट डेफिनेटली आता खूप जास्त त्यांचा म्हणजे मोठा हे बघायला मिळतं. कॅटलॉग खूप मोठा झाला आहे, स्पेशली HBO जो काही कॉन्टेंट बघायला मिळतो. बट मी हे सुद्धा ऐकलं की बऱ्याच ठिकाणी सेन्सरशिप पण होते. सो काही जे सीन्स आहेत ते कट होत आहेत किंवा सेन्सर्ड होत आहेत, ते थोडंसं मग मला प्रॉब्लेमॅटिक वाटतं. जाऊ दे, आता त्याच्याबद्दल बोलायला नको आपण. माझे स्ट्रॉंग ओपिनियन्स आहेत पण मी बोलणार नाही. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर वेगळा व्हिडिओ करतो त्यावरती, पण आत्ता नको बोलायला. एक न्यूज झाली, आता एक फोन घेऊयात. पुढचा येतोय OnePlus 13 मिनी किंवा OnePlus 13T. नाही, पण OnePlus 13 मिनी तो मिनी असणार आहे. 6.31 इंचचा काहीतरी डिस्प्ले असणार आहे, चांगला असणार आहे, 8 एलिटवरती असणार आहे, पण 6000 मिली बॅटरी आहे. काय म्हणजे मिनी असून आता 6000ची तुम्हाला बॅटरी मिळतीये. सो आय एम एक्साइटेड अबाउट दिस. प्राइस काय असेल याची? कारण OnePlus 13 65 ला मिळतं. मला वाटतं तेवढंच त्याच रेंजला किंवा प्रॉबब्ली 60 पर्यंत असेल. तुला 50 नाही रे, 50 पर्यंत. 8 एलिटचं आहे. सो मला काय वाटतं ना की यांनी काही कट करतील का मग? कारण बघा 2च कॅमेरा असतील, बिल्ड क्वालिटीमध्ये थोडं चिप आउट करतील, डिस्प्ले फ्लॅट ठेवतील, अशा गोष्टी करतात आणि 50 पर्यंत घेऊन येतील. सो OnePlusला मला सांगायचं की त्यांनी याला 13E करायला हवं. सो दे कॅन थोडा मार्केट 16E सोबत थोडा त्याला हे करू शकतील, कॉम्पिटिशन करू शकतील. 16E काय गचाळ आहे. 16E काय छान फोन आहे, गचाळ फोन आहे. म्हणजे त्यांनी सरकास्टिकली म्हटलं, म्हणजे गचाळ म्हणजे प्राइस 60,000ला ई फोन आहे. पण 2 वर्षात तो हायेस्ट सेलिंग स्मार्टफोन बनणार आहे. चायनामध्ये सुद्धा भरपूर लोकांनी घेतले ते फोन. त्याला म्हणजे तेच ना, त्यांना माहिती आहे मार्केट. हे सगळं मार्केटिंग. ऍपल हे मार्केटिंग करते आता, बाकी काही नाही. बरं, पुढं OnePlus 13 मिनी. त्याच्यानंतर एक दुसरी न्यूज घेऊ, ती म्हणजे ग्रॉक AI. काय झालंय, मी आत्ता जाऊ दे ह्या ग्रॉकबद्दल बोलू, पण मी आता साजिद ChatGPT+चं ते इमेज जेन त्यांचं जे नवीन आलेलं आहे ते, ओ माय गॉड काय सुंदर फोटो जनरेट करतो. स्क्रीनवरती दाखवूया आपण. बघा, हा ओरिजिनल फोटो आणि तो त्यांनी क्रिएट केलेला फोटो. गिबली स्टुडिओज त्यांचे कसे असतात त्या टाईपचं केलेलं आहे, पण काय सुंदर, काय डिटेल्स येत आहेत. सो AI हे खरंच इम्प्रूव्ह झालंय. आणि ग्रॉकबद्दल स्पेसिफिक सांगायचं झालं तर मला आधी वाटलं नव्हतं, पण आय एम ऑल्सो खूप जास्त ग्रॉककडे वळतोय. आणि काय इतकं एंगेजमेंट वाढलं माहिती, कारण की ट्विट करतात आणि खाली काही विचारायचं असलं, मला सगळ्यात आधी सांगायला पाहिजे की ग्रॉक AI काय, म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही. एक्सचा स्वतःचा XAI म्हणजे बेसिकली त्यांचा AI चॅट, जसा ChatGPT आहे तसाच ग्रॉक आहे. आणि तो त्यांनी ट्विटरमध्ये किंवा एक्समध्ये आता इंटिग्रेट केलेला आहे. आणि तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तर देतो. द डिफरन्स इज लाईव्ह डेटा त्याच्याकडं मिळतोय. आणि अजून एक खूप मोठा डिफरन्स, अनफिल्टर्ड. खूपच जरा खूपच. ह्याच्यावरती शॉर्ट केलेला होता, म्हणजे शिव्या काय देतो. अनफिल्टर्ड मोड आहे त्याचा. अजून कुठले मोड्स आहेत ते सगळे बाप रे बाप. म्हणजे आणि विचार करा ना की हेच जर का एखाद्या कम्प्युटरमध्ये, एखाद्या रोबोटमध्ये तुम्ही घुसवलं की झालं ना ह्युमनॉइड. पण इलॉन मस्कने आता केस टाकली आहे इंडियन गव्हर्नमेंटवरती. आता मध्ये ग्रॉक AIला विचारून लोक थोडंसं विचारत होते मागचं, अरे हे बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का, आणि तो प्रॉपर हिस्ट्री द्यायचा. मग इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं, IT ऍक्ट त्यांचा सेन्सरशिप टाकली की ग्रॉक AI हे करू नाही शकत, तुम्हाला सेन्सर करायला लागेल. पण आता इलॉनने काय केलं, परत दुसरी केस टाकली की मी नाही ऐकणार तुमचं, जे आहे तसं आहे चालून देणार. पण साजिद, आय थिंक ऑन सिरियस नोट, फ्रीडम ऑफ स्पीच इज अ मस्ट. यू कॅनॉट स्टॉप इट. म्हणजे तुम्ही नाही सेन्सर करू शकत लोकांना. म्हणजे आजकाल तरी असे केसेस खूप वाढलेले आहेत आणि मी नाव घेणार नाही. आय डोंट, पॉलिटिक्समध्ये मला घुसायचं नाही आहे. बट समवेअर आय थिंक इट फंडामेंटल प्रिन्सिपल आहे, फ्रीडम ऑफ स्पीच पाहिजे. पण ॲट द सेम टाईम मला हे सुद्धा वाटतं की लोकांनी ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, थोडी रिस्पॉन्सिबल वेने हाताळायला पाहिजे. काही लोक फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली सुद्धा ना इतकं काही करून टाकतात की इट क्रिएट्स अनरेस्ट. अँड आय थिंक दॅट इज नॉट गुड. पण हो, ग्रॉक AI अनरेस्ट क्रिएट करणार नाही असं मी अपेक्षा करतो, पण काही सांगता येत नाही. आजकाल AI हाताबाहेर चाललेत. तसं तुम्ही पण वापरून बघा ग्रॉक ट्विटरवरती, आणि वेगळा ॲप पण येतो, एकदा फ्री आहे. हां, फ्री आहे दोन्ही अँड्रॉइड आयफोनवर. हां, फ्री आहेत आणि फ्री आहेत. येस. त्याच्यानंतर ॲपल पॉडकास्ट करतो. ॲपल आणि सॅमसंग यायलाच पाहिजे. EUने परमिशन दिली आहे ॲपलला की तुम्ही पोर्टलेस आयफोन्स आणू शकता पुढे. आणि ॲपलचा नवीन इव्हेंटसुद्धा येतो आहे, WWDC, वर्ल्ड वाईड डेव्हलपर कॉन्फरन्स, ज्याच्यामध्ये त्यांचे iOS 19, iPad वगैरे ते सगळे. आय एम एक्सायटेड. पण साजिद, तू
मला वाटतं ना तो असं असतं ना की एखादं घरातला कोणतरी असा मोठा व्यक्ती असतो आणि कोण बिघडलेल्या मुलावरती तो कसं की नाही तू हे कर ते कर ते कर, तसे तो सगळे एक एक गोष्ट सॉर्ट करत चालला आहे. जसं टाईप सी ऍपल काय साधं वाटलं का तुला? सगळ्यात खोडकर, सगळ्यात खोडकर बाळ. शेवटच्या आता bench वर यूने काय बसतात ना. सांगितलं की माझे जे एअरप्ले एअरड्रॉप हे सगळे फीचर्स आहेत ना, ते यूने सांगितलं की थर्ड पार्टी ॲपला ओपन पाहिजेत, सगळेजण एकमेकांशी बोललं पाहिजे. ॲपल काय करेल? ॲपल म्हणजे जाऊ दे तिकडे, यू मध्ये जे मी आयफोन लॉन्च करतोय ना, मी काढूनच टाकतोय, फीचर्सच देत नाही तुम्हाला. ना रहेगी बास न बजेगी बासुरी, असं. म्हणजे ॲपल सुद्धा काही कमी नाही. हा. पण मला वाटतं काही काही गोष्टी जे करतात नाही ते मला वाटतं थोडंसं चांगलं एक नज देत आहे आयफोनला सुद्धा, की जसं टाईप सी सगळ्यात महत्त्वाचं हे झालं. पण काही काही गोष्टी ज्या आहेत की ज्या ॲक्च्युली युजर्सला इम्पॉर्टंट आहेत, जसं की हा इकोसिस्टमवाला एक पार्ट झाला किंवा एअरड्रॉप सारख्या गोष्टी झाल्या, त्या गोष्टी मला वाटतं की त्यासोबत नाही करायला पाहिजे त्यांनी, कारण ते कुठेतरी ॲपलच्या हातामध्ये येते गोष्ट की त्यांना कसं हे करायचं. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही ब्लूटूथ आणि या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बाहेर थर्ड पार्टीसाठी देता त्यावेळेस कुठेतरी तुमचे सिक्युरिटी सुद्धा ब्रीच होण्याचे चान्सेस होतात. आणि युकेने सुद्धा मध्ये बोललं होतं, युके गव्हर्नमेंटने, की ॲपलला काय युके मध्ये जे युजर्स असतील त्यांचा डेटा आम्हाला पाहिजे. मग ॲपल म्हणतो की आम्ही तुम्हाला देणार, समजा US मधला माणूस एखादा युके सोबत बोलतो तर त्याचा सुद्धा डेटा कॉम्प्रोमाइज होणार. म्हणजे थोडं. आणि मध्ये मेटाने सुद्धा केलं, आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा मेटासाठी केलं होतं की व्हॉट्सअपचा डेटा द्यायचा, पण ते नाही केलं. त्यामुळे तिथे प्रायव्हसीचं थोडंसं येऊन जातो. पण अजून एक मोठं iOS 19 येत आहे आणि खूप मोठा व्हिज्युअल चेंज असं बोलतायत की होणार आहे, जे iOS 18 मध्ये सुद्धा बोलले होते. म्हणजे ॲपलच्या बाबतीत किंवा आयफोन्समध्ये कधी सुद्धा तुम्ही जर का वापरलं ना की खूप मोठा चेंज आहे, मला थोडा डाऊट वाटतो. ह्यावेळेला ते डिझाईन वगैरे बघूनच मला आश्चर्य वाटते की कसं काय एवढे डिझाईन चेंजेस आणतायत. आणि सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा मला खरं माहीत नाही. व्हॉट डू यू एक्सपेक्ट ऑफ iOS 19 म्हणजे ते ग्लास टाईप जे त्यांनी. मला वाटतं की 2025 ना आयफोनसाठी खूप एक माइलस्टोन वर्ष असणार आहे, सिमिलर टू जसं आयफोन 10 आलेला, तो मला सिमिलर एक मला माइलस्टोन वाटतो. कारण टू बी ऑनेस्ट आता यावर्षी ज्यावेळेस फोन चेंज होतील तर 5 वर्ष तीच डिझाईन राहणार आहे. येस. सो ते एक आहे. तर हार्डवेअर सोबत सॉफ्टवेअर सुद्धा अपग्रेड होणार आहे आणि त्याचं कुठेतरी आपल्याला एक झलक म्हणू शकतो ते दिसलं त्यांच्या इनवाईट ॲपमध्ये ते. हां. आणि आपल्याकडे विजन प्रो आहे. विजन प्रोमध्ये जसं UI मिळतो ना आपल्याला ग्लास लाईक थोडा सेमी ट्रान्सपरंट, तसंच iOS मध्ये येणार आहे. पण माझा प्रॉब्लेम मेन असा आहे की मला तुम्ही iOS 18 सारखंच दिसू द्या, बट स्टेबिलिटी द्या. एवढा बगी होता तो iOS 18. खूप वाईट. आय थिंक iOS 18, 18.1, 18.2, 18.3 सगळे बगी होते अँड दे वर मॅसिव्हली बगी. असं नाही की एखादा मिळाला मॅसिव्हली बगी होतं तर बग फ्री. बरोबर आहे साजिदचं म्हणणं, iOS 19 वी नीड बग फ्री. तसंच ठेवलं, जास्त काही चेंज नाही केलं तरी आपण व्यवस्थित चालू द्या प्लीज, ते बग्स इंट्रोड्यूस करू नका. 7-8 महिन्यापूर्वी iOS 18 त्यांनी केलेला लॉन्च. म्हणले की स्टेबल अपडेटमध्ये सिरी येईल. सिरी तो कधी स्टेबल अपडेट आलाच नाही आणि सिरी पण कधी आली. आता सिरी, चांगली सिरी जी अपग्रेडेड सिरी आहे ती सुद्धा पुढच्या वर्षी येणार आहे ना काहीतरी. ते सुद्धा हे झालं. मला एक सर प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही आत्ता S25 अल्ट्रा यूज करताय, त्याच्या आधी तुम्ही X200 Pro वापरलाय, पण तुम्ही स्वतः क्रिएटर आहेत, तुम्ही स्वतः आयफोन का नाहीत वापरत? मला बोरिंग वाटतो रे, मला खूप बोरिंग वाटतो. ॲज अ सेकंड फोन मी वापरतो. जेव्हा व्हिडिओज वगैरे घ्यायचं असेल तेव्हा मी ठेवतो, पण माझा प्रायमरी जो आहे ना, आय वॉन्ट सम एक्साइटमेंट. अँड iOS म्हणजे आत्ता तरी आयफोन आल्यानंतर, लॉन्च झाल्यानंतर मी 1-1.5 महिना वापरला. त्याच्यानंतर मी म्हटलं नाही यार, आय कॅन नॉट स्टिक टू दॅट. एक क्लोज्ड बाउंड्रीज असतात, त्याच्यामध्येच तुम्हाला जर का ऑपरेट करायचं असेल ना तर दॅट इज नॉट मी. त्यामुळं मी नाही वापरत. X200 Proचा कॅमेरा जबरदस्त होता म्हणून मी त्याला वापरला आणि One UI 7 जबरदस्त आहे म्हणून वापरतोय. सो यु नो, अजूनही असा जो एक परफेक्ट फोन पाहिजे ना, तो अजून आलेला नाही. मी तर सांगू का, X200 Proचे कॅमेराज One UI 7च्या बरोबर असेल आणि हार्डवेअर चांगलं असेल ना, देन आय एम डन. बट तसा नाहीच आहे अजूनपर्यंत. मला वाटतं सिमिलर आहे. मला असं वाटतं की फक्त अँड्रॉइड सिटीमध्ये जर बघितलं ना तर पिक्सेल सारखे डिझाईन जर घेतली की मिनिमलिस्टिक जरा, आणि सॅमसंगचा सॉफ्टवेअर घेतला आणि कॅमेरा आपले विवोचे घेतले, सॉर्टेड आहे. तुझं काय? मला वाटतं की तू आत्ता कुठला वापरतोस? एका खिशामध्ये नथिंग फोन 3 आहे आणि एकामध्ये 15 Pro Max आहे. आता बडाई चढाई करतोय बरं का, म्हणजे कॅमेरा समोर माझ्याकडे दोनच किस्से आहेत त्याला. आणि बॅगमध्ये मग S24 अल्ट्रा. ते सुद्धा सांगायचं होतं, S24 अल्ट्रा बॅगेत ठेवलेला आहे. अजून एक प्रश्न आहे मला तुम्हाला, की तुम्हाला आयुष्यभर फक्त एकच फोन वापरायचा असेल तर तुम्ही कोणता वापरणार? आतापर्यंत जेवढे पण फोन झालेत त्याच्यामधला तुम्हाला एक निवडायचा असेल तर? S24 अल्ट्रा. S24 अल्ट्रा. मला आता वाटतं S24 अल्ट्रा, कारण मी वापरतो, मस्त फोन येतो. बोरिंग आहे पण मस्त फोन. बोरिंग नाहीये. सॉरी, आय विल नॉट अग्री टू दॅट. बोरिंग नाहीये.
बट S23 अल्ट्रा, S24 अल्ट्रा, S25 अल्ट्रा, इट्स द सेम दॅट द सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स जो तुम्हाला वापरायचा जो एक्सपिरियन्स मिळतो ना ओव्हरऑल, दॅट इज सो गुड. अँड आय थिंक इन्क्रीजिंगली ओव्हर द इयर्स मला ते जास्त महत्त्वाचं वाटायला लागलेलं आहे. आणि आता AI आल्यानंतर तुमचं हाऊ दॅट इज इंटिग्रेटेड, त्यामुळे गॅलेक्सी AI ना हळूहळू म्हणजे एकदम जेव्हा आला तेव्हा वापरलं नाही, पण एका वर्षभरात ना मी जर का 10% 6 महिने आधी वापरतो, आता मी 40% वापरतोय. सो माझा जो माइंड शेअर आहे ना AIचा, तो आता वाढत चाललाय फोनवरती, आणि माझा जो माइंड शेअर हार्डवेअरवरती किंवा ह्याच्यावरती होता तो कमी होत चाललेला आहे. सो आय थिंक दॅट इज व्हॉट द डिफरन्स. मी माझ्या डेली लाईफमध्ये सुद्धा गुगल रिप्लेस झालंय ग्रॉकने, कारण सगळा रिअल टाइम डेटा मिळतो तिथे. तुझं स्क्रिप्ट आणि तुझे सगळं डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर AI काय करणार आहे. AI वरती आपण एक पॉडकास्ट करूया. आय हॅव लॉट टू टॉक अबाउट AI बिकॉज आय नो. स्पेसिफिकली स्मार्टफोन AI वरती करूया. चालेल डन. त्याच्यानंतर आता ॲपलच्या विरुद्ध जिथं इनोव्हेशन होतंय तो म्हणजे विवोने त्यांचा विजन मिक्स्ड MR हेडसेट लॉन्च केले, म्हणजे अनवील केलेलं आहे. हे बा आत्ता सुद्धा मी त्याच्याकडे बघितलं ना, तर मला काय वाटतं माहिती का, इट इज गुड, इनोव्हेशन इज ग्रेट, आणि विवो सुद्धा करते. विवो इज डुईंग रिअली नाईस. बट प्रॅक्टिकल जर का बघायला प्रॅक्टिकॅलिटी ऑफ इट, तो फक्त आता स्पेसिफिक यूज केसेससाठी आहे. जेव्हा तो एखाद्या चष्म्याच्या साईजमध्ये ते जे ऑफर करतात ते चष्म्यामध्ये येईल, दॅट इज द टाइम इट विल गो मासी. आता तो मासी नाहीये आता, कारण विजन प्रो सुद्धा लॉन्च झालेला, आणि विजन प्रो आता कोणच बोलत नाही, कोणी बोलत नाही. मी सुद्धा अरे पहिले 15-20 दिवसात मी 4 किंवा 5 तास तो वापरला असेल, त्याच्यानंतर तसाच पडलेला आहे. आणि आपण तो डबल पैसे देऊन विकत घेतलेला, तेव्हा पाहिजे काय त्याची ते काय केलं त्याच्यासाठी आपण. मी तुम्हाला म्हणणार होता तो घेऊन या, कारण मी आता मॅकबुक वापरतोय ना, तो मॅकबुकचा मोठा डिस्प्ले बनवून होता सेटअप, तो घालून तू चालेल मी घेऊन येतो वापर. AR मला वाटतं की AR XR किंवा MR जे आहे ना, यांचा प्रॉब्लेम कसा होता माहिती आहे का, सिमिलर फोल्डेबल सारखा, की कुठेतरी आहे ना त्याचं जे अवेअरनेसवाला जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत आहेत ब्रँड्स, की बाबा कशासाठी यूज केसेस काय आहेत, तुम्हाला ॲज अ ह्युमन तुम्ही हे करू शकता, हे असं नाही. आय थिंक ॲपल ट्राय टू डू इट विथ देअर ह्याचे, पण नाही अजूनही ते नाही आहे, ते अजून ते पेनिट्रेट झालेलं नाही. ॲपलने ते त्यांच्या इन्व्हेस्टर्ससाठी केलं. आणि दुसरी गोष्ट तू सांग ना, त्या प्राइसला कोण घेणार आहे साजिद. इट इज नॉट फॉर अ नॉर्मल पर्सन ऑर इव्हन कोणतरी एकदम भारी, म्हणजे स्पेसिफिक यूज केसेससाठीच आहेत. सायंटिस्ट, रिसर्चर्स ज्यांना ते, किंवा 3D मॉडेलिंग वगैरे ह्याच्यामध्ये आहेत, त्या लोकांसाठी ठीक आहे. पण अदर दॅन आता अडॉप्शन जर बघितलं आपण विजन प्रोचं स्पेशली, तर मग काही बाहेरच्या हॉस्पिटल्समध्ये केलं, काही R&D रिसर्च सेंटर. एक्झॅक्टली, ते निश यूज केसेस आहेत त्याचे. नंतर पुढे वळूयात. स्विगीने 10 मिनिट आयफोन डिलिव्हरी चालू केली आहे, जी आधी झेप्टोने चालू केली होती. अरे मी 2 गोष्टी सांगणार आहे. 2 अतिशय वाईट गोष्टी झालेल्या. आय मीन दे आर हेल्पफुल. आणि हे इथं मी आय थिंक आदित्यशी बोलत होतो. आदित्य, 2 गोष्टी, एक तर UPI आणि दुसरं म्हणजे हे 10 मिनिट डिलिव्हरी. ह्या 2 प्लॅटफॉर्म्स किंवा ह्या 2 गोष्टींनी लोकांना वेळ लागलेलं आहे. एक तर लोक पैसे काय खर्च करायला, कॅश नसते, UPI ₹50, ₹500, ₹5000, म्हणजे आपले 99% ट्रान्झॅक्शन्स ते 50 ते 5000 रुपयापर्यंत सगळं आपण UPI वरती करतो. तुम्हाला सांगू का, जर का तुम्ही UPI बंद केलं, कॅश ठेवली आणि कॅशने खर्च करायला लागला, तुमचा खर्च अर्धा होऊन जाईल. ते स्विगी झोमॅटोचा कॅल्क्युलेटरचा आपण केलेला शॉर्ट, त्याच्यामध्ये 1-1.5 लाख झालेत लोकांचे. माझे 7.5-8 लाख रुपये झालेत. परत करायला हवा तो आता. हो, तो करायला हवा. अरे काय मूर्ख. पण सो सॉरी, कमिंग बॅक टू युअर, पण मला हे सांगायचं होतं की UPIचं युसेज कमी करा. बघा तुमचे खर्च कमी होतील. जर का तुम्हाला वाटते ना की तुमचे खर्च हाताबाहेर चाललेत, ते कशामुळे चाललेत, त्याचं कारण आहे UPI. दुसरं म्हणजे अर्धा खर्च ते 10 मिनिटाच्या झेप्टो आणि ब्लिंकिट आणि ह्याच्यावरती व्हायला लागलाय. झेप्टो, ब्लिंकिट आणि कोण आहे तिसरं? झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, स्विगी, इन्स्टामार्ट. आता स्विगी, इन्स्टामार्टने सगळे फोन्स आणलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट सोडा, तुम्ही ह्याच्यावर, आणि प्राइसेस सुद्धा चांगल्या असतात. ऍपल इकोसिस्टम 10 मिनिटात बनून जाईल. इनफॅक्ट काही ह्याच्यामध्ये तर ते झेप्टो आणि एक कमी असतं, मला हे कळत नाही. आणि परवा अजून एक मी बघितलं बरं का, ते इन्स्टामार्ट का झेप्टोच काहीतरी करत होता. 2 फोन्सवरती अँड्रॉइडच्याच, एक महाग फोन होता आणि एक स्वस्तातला फोन होता, त्यांच्यामध्ये सुद्धा प्राइस डिफरन्स आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू फोन्स दे आर चार्जिंग. ते तर आहेच, म्हणजे आयफोनवाल्यांना जास्तच प्राइस दिसणार, कारण ते आयफोनवाल्यांना जास्त प्राइस दिसतं, महाग अँड्रॉइडवाल्यांना जास्त प्राइस दिसतात, स्वस्तवाला. त्यामुळे तुम्हाला जर का हे कमी प्राइस असेल ना, तर 10-15 हजाराच्या फोनवरती ॲप इन्स्टॉल करा आणि तिकडनं ऑर्डर करत जाऊ, प्राइस थोडी कमी लागेल. पण ह्यांनी सुद्धा सवय लावून ठेवली बरं का. आता ते हँडलिंग चार्जेस, हँडलिंग वरती GST चार्जेस,
मग ते त्याचे 3 वेगळे. रुपये ह्याच्यात, 2 रुपये ह्याच्यात. आणि अजून एक साजिद, फ्री डिलिव्हरी म्हणतात बरं का, पण लावत फ्री नाही. डिलिव्हरी टच करायला लागतं तरच फ्री डिलिव्हरी, नाहीतर 19 रुपये तुमचे डिलिव्हरीसाठी जातात. अरे काय आहे हे, म्हणजे मला काय वाटतं ना की या तिघांमध्ये ना इन्स्टामार्ट ठीक आहे जरासं बेटर आहे आता तरी ॲटलीस्ट, बट झेप्टोमध्ये खूप जास्त डार्क पॅटर्न्स डार्क पॅटर्न्स खूप आहेत. आणि ब्लिंकिट कुठेतरी आता सुरू झालं डार्क पॅटर्न्स करायला, सो ते एक आहे. पण तिन्हीपैकी तुला कुठलं आवडतं? आता कसं होतं की आता घरी पहिले ब्लिंकिट यायचं, मग आता झेप्टो सोबत त्यांची फाईट असते की 3 मिनिटात येणार की 4 मिनिटात येणार, अशी फाईट झाली. बरं, मग तुला कुठला आवडतो? एक नेम वन. ब्लिंकिट. ब्लिंकिट. तुला? मी झेप्टो करेन काले, तिकडे झेप्टोच अवेलेबल आहे माझ्या तिकडे. माझ्या इथं काय माहिती का, ब्लिंकिट आणि झेप्टो. मला खरं ब्लिंकिट आवडतं, पण ब्लिंकिट माझ्या इथं 12 ते 15 मिनिटं लावतो, झेप्टो 10 मिनिटं लावतं. इन्स्टामार्ट माझ्या इथं बरोबर 4 मिनिटं लावतं. शेजारीच आहेत तिथं डार्क स्टोअर त्यांचं, त्यामुळे 4 मिनिटात. अरे एक दिवशी तर 3 मिनिटं 50 सेकंदमध्ये माझ्या घरी आलेला वरती 16व्या मजल्यावरती येऊन त्यांनी दरवाजापाशी नॉक केलं. 3 मिनिटं 50 सेकंद झालेली. ते त्यांच्या डार्क स्टोअरमध्ये ना एक हिडन कॅमेरा लावायला पाहिजे वरती, की ऑर्डर आल्यावरती नेमकं काय करतात हा ना. बरंच असं होतं की आपण ऑर्डर करतो आणि रील्स बघायला लागतो आणि तेवढ्यात टिंगटॉंग होतं की अरे आलं पण. बरं, हे रील्सचं एक ॲडिक्शन मी जगभराला सांगतो, मला स्वतःला ॲडिक्शन झालेलं आहे, मला कळतच नाही. आणि इट जस्ट गोज अवे, टाइम जस्ट फ्लाईज. अर्धा तास, 1 तास, 1.5, आणि मी अचानक अरे एवढं वाजले. रात्री झोपण्याच्या आधी फोन ना, तुम्ही झोपायला जाणार बेडरूममध्ये फोनच ठेवायचा नाही, बाहेर काढा. सो इंटरेस्टिंग. हे बघा, मनापासून आम्ही बोलतो जे वाटतं ते, सो दॅट्स व्हॉट इट इज. बरेच लोक म्हणतात की स्विगी झेप्टो कोण वापरतं रे, पण आता अरे खूप पण मला ना ते त्या लोकांना भेटायचं ज्यांना 10 मिनिटात आयफोन हवाय, की अशी कोण लोक आहे जो 70,000चा 1 लाखाचा फोन 10 मिनिटात घेणार. नाही, पण ते कसं असेल, डिसिजन महिनाभर लावतील घ्यायला, पण घेताना ते इकडे घेतो या महिनाभर रिव्ह्यूज बघायचे. पण मला वाटतं की आयफोन स्पेसिफिकली आयफोन सारखा जो परचेज आहे ना, तो अजूनही इंडियामध्ये तो असा आहे की बाबा सगळ्या घरच्यांना घेऊन किंवा असा मोठा परचेज. या इट्स अ बिग थिंग. म्हणजे एक गाडी येते हो, म्हणजे गाडी असं मित्रांच्या ग्रुपमध्ये जाऊन त्याची रील बनायलाच पाहिजे अनबॉक्सिंगची. शेट लोकांचे पैसे ठेवतात. असा तो काढणार ती वरचा कव्हर असा लावला. त्याच्यानंतर थोडासा सिरियस मुद्दा आहे, ग्रीन लाईन इश्यूज परत येत आहेत. कशावरती? सगळ्याच फोनवरती तर येत आहे. सॅमसंग गॅलेक्सी S23 सिरीज. हा, आता बरेच कम्युनिटीवरती पण त्यांचं झालेलं आहे. मार्चचा अपडेट झाला, त्याच्यानंतर पिंक आणि ग्रीन लाईन इश्यूज परत येत आहेत फोन्सवरती. म्हणजे हे चालू झालं OnePlusने, पण असं नाहीये की ओनली वन पर्टिक्युलर ब्रँड इज फेसिंग दिस इश्यू. ऑल ब्रँड्स आर, म्हणजे इव्हन सॅमसंग असा एकच नाहीये. OnePlusच्या वरती सुद्धा आले, विवोवरती सुद्धा आले, ओप्पोवरती आले, शाओमीच्या फोन्सवरती सुद्धा मी बघितलेलं आले. त्यामुळे ग्रीन लाईन, पिंक लाईन, व्हाईट लाईन हे इश्यूज सगळ्यांवरती आहेत, आणि ते स्पेसिफिकली 90% अपडेट केल्यानंतर येतात. सो वी हॅव स्टील नॉट बीन एबल टू फाइंड ना रिझन. अजून काहीच नाही. म्हणजे आय थिंक प्रॉब्ली इट इज अ फर्स्ट टाइम की ग्रीन लाईन कशामुळे येतं हे माहित नाही. सॅमसंग ॲटलीस्ट अजून एक कलर तरी देतो, पिंक. पिंक लाईन तरी देतोय. पण आता जसं OnePlusने लाईफ टाईम वॉरंटीचं केलं, तसं बाकीच्या ब्रँड्सने पण ग्रीन लाईन आला तर हो, कारण की त्याच्यामध्ये युजरची काहीच चुकी नाही आहे. अपडेट तुम्ही पाठवलाय, आम्ही अपडेट केलेला आहे फोन, आणि झालेलं आहे. त्यामुळे इट इज ब्रँड शुड बी रिस्पॉन्सिबल, नॉट द युजर. त्याच्यानंतर डील घेऊयात एक. अच्छा, डील सुद्धा आहेत. हा, एक डील ठेवलेली मस्त. deal आहे का? रिअलमी GT60 हा लॉन्च झालेला 27-28 हजारला. 5,000चं कुपन आणि त्याच्यावरती बँक डिस्काउंट मिळून इफेक्टिव्ह प्राइस 22,999. त्यामुळे मस्त फोन आहे. आणि ह्याच्यावरतीच एक डिस्कस करूयात की आता नवीन घेण्यापेक्षा फोन मागच्या वर्षीचे फोन जे चांगले आहेत किंवा मागच्या वर्षीचे फ्लॅगशिप फोन्स ते कन्सिडर करायला पाहिजे का, जसे आयफोन्स मध्ये घेतात. इनफॅक्ट हे मागच्या 2-3 वर्षापासून इट रिमेन्स ट्रू इव्हन नाव. आणि मी तुम्हाला सांगू, फक्त मागच्या वर्षीचे फ्लॅगशिपच नाही, आत्ताचे सुद्धा जे 25,000चे किंवा 30,000चे फोन्स आहेत ना, ते खूप चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला फ्लॅगशिप चिपसेट आय एम नॉट टू शुअर इफ यू रिक्वायर इट. साजिद, 25,000चा आपण परवा तो व्हिडिओ केला, काय फोन्स होते अरे. आणि सगळ्यांसाठी असं कॅमेरा पाहिजे, कॅमेरासाठी चांगलेवाले आहेत. तुम्हाला OS UI वगैरे पाहिजे, त्याच्यासाठी आहेत. परफॉर्मन्स गेमिंग करायचं आहे, म्हणजे iQOO 10R, नथिंग फोन 3A. सो देर आर सो मेनी फोन्स अवेलेबल नाउ, यू डोंट नीड फ्लॅगशिप. आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही 120 FPS 90 FPS गेमिंग सुद्धा करू शकता. मग काय पाहिजे, कशाला पाहिजे फ्लॅगशिप. पण हो, मागच्या वर्षीचा 8 Gen 3, 8S Gen 3चे फोन्स वगैरे जर का तुम्हाला 30-35 हजारमध्ये मिळत असतील, ओ हो अमेझिंग, घेऊन टाका. सो काय होतं की समजा तुमच्याकडे 10-15 हजार आता एक फोन आहे अँड्रॉइडचा, आणि तुम्ही जर एक 30,000वरती जर अपग्रेड केलात, आणि सेम टाइमला जर तुम्ही 50,000चा एक फोन घेतला 50,000चा, तर तुम्हाला तो डेल्टा जाणवणार नाही की बाबा परफॉर्मन्सवाला तो फरक जो आहे तो जाणवणार नाही. दोघांची जवळजवळ सेमच असणार.
आत्ता घेतलेल्यांच्या फोनचा एवढाच फायदा आहे की तुम्हाला बॅटरी ह्या वर्षी मोठ्या मिळत आहेत, थोडं फास्टर चार्जिंग. आणि एक गोष्ट चांगली झाली आहे, 90 वॉट 100 वॉट इथपर्यंत चार्जिंग झालं. काय जे मध्ये वाटत होतं की 200-250 वॉट चार्जिंग, ते सगळं ते खूळ गेलं आणि 90, 100, 120 वॉट मॅक्झिमम होत आहेत, विच इज व्हेरी व्हेरी गुड. आय थिंक दॅट इज एन एक्सलंट थिंग वेर यू हॅव 6000 mAh बॅटरी अँड 90 वॉट चार्जिंग. आयडियल कॉम्बिनेशन. मला वाटतं ते आता ऑफलाईनमध्ये पण लोकांसाठी खूप सोपं झालेलं आहे. आधी खूप बघायला लागायचं फोन कसा वगैरे. आता कोणता जरी फोन घेतला तरी तो त्यांना चांगलाच वाटतो, म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी देतोच तो. पुढचं आता ठीक आहे, मोटोरोला सोबत बोलूयात. आता मोटोरोलाबद्दल बोलूयात. H60 फ्युजन येतोय 2 एप्रिलला. साजिद सांगेल. H60 फ्युजन ना, H50 फ्युजन हा मोटोरोलाचा खूप जास्त पॉप्युलर फोन होता. खूप म्हणजे H50 ओव्हरऑल सिरीज आणि त्यातल्या त्यात फ्युजन अतिशय जास्त पॉप्युलर होता. आणि 60 फ्युजन जर बघितलं ना, तर जे काही लीक्स आणि जे काही चालू आहेत ना, त्याच्यानुसार त्यांनी फॉर्म्युला चेंज नाही केला आहे त्याच्यामध्ये, पण थोडासा ना AI मसाला टाकलेला आहे. सो त्याच्यामुळे बघावं लागणार आहे की तो कसा. हे बघ, सॉफ्टवेअर त्यांचं चांगलंच होतं. डिस्प्ले जनरली चांगलाच असायचा, थिन अँड लाईट दिसायला वगैरे, वेगन लेदर ते असायचं. कुठंतरी मला वाटतं त्यांचा परफॉर्मन्स वॉज नॉट टॉप टियर, सेकंड किंवा थर्ड टियरवरती असायचं. कमेंट्समध्ये नेहमी बोलायचे की एक तर कॅमेरा लॅगी वाटायचा आणि दुसरं म्हणजे परफॉर्मन्स किंवा हीट व्हायचा फोन. हां, मला एक गोष्ट सांग. आणि साजिद, आम्ही कमेंट्स वाचतोच, पण तुम्ही जास्त यू गो थ्रू नियरली अ लॉट ऑफ कॉमेंट्स. मोटोरोलाचे नेगेटिव्ह कॉमेंट ज्या लोकांनी बाय केलेले तसे काय आलेत? व्हॉट इज इट दॅट? सो सगळ्यात एक मेजर काय आहे की बाबा त्यांचं सॉफ्टवेअर रोल आउट टाईमली नाही आहे. तर आता मोटोरोलासोबत कॉल झालेला आपला, तर मग त्यामध्ये ते म्हटलेत की त्यांचा जो काही 15चा जो काही प्लॅन होता ना, तो त्यांनी 6 महिन्या आधी संपवला आहे आता. म्हणजे आता मोटोरोलाचे ऑलमोस्ट सगळे जे काही एलिजिबल फोन्स होते त्याच्यावरचे Android 15 रोल आउट झालेलं आहे. तर 16साठी ते म्हटले की 16 जो असणार आहे तो सुद्धा ऑन टाईम चालू आहे. त्याच्यामुळे 16 पासून आपल्याला ऑन टाइम बघायला मिळतील सगळे अपडेट. आणि जनरली त्यांचे 2 वर्ष 2+3 years होतं ना. आता या वर्षी डू यू एक्सपेक्ट एनी चेंज? 3 मध्ये एक्सपेक्ट करतोय मी की थोडं. सो जनरली काय करतील की जे मेजर आहेत ते 3 वर्ष करतील आणि जे सॉफ्टवेअर किंवा सिक्युरिटी अपडेट्स आहेत ते 5 किंवा 6 वर्ष करतील, असे चान्सेस आहेत. तू कधी ऐकलेस की मोटोरोलाच्या फोनवरती ग्रीन लाईन किंवा हे असे इश्यू झालेले? ग्रीन लाईनचं नाही, पण माझ्या दादाला मी आता मागच्या वर्षी त्यांनी घेतलेला, तो म्हणला कोणता घेऊ. मी त्याला H50 Pro सजेस्ट केलेला. मग तो मला म्हणतो दरवेळेस की कॅमेरा एकतर लॅगी आहे आणि परफॉर्मन्स मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. परफॉर्मन्स तर आहे कारण हीट होतो फोन, तो म्हणला. पण बॅटरी, तो म्हणला बॅटरी लाईफ सुद्धा कमी झाली आहे, पण ती 125 वॉट चार्जिंग आहे त्यामुळे तिथे तो कव्हर होऊन जातो. पण हे 3 मेजर इश्यूज सांगितले त्यांनी. 30,000च्या खालच्या फोनचा एक मेजर प्रॉब्लेम मला काय वाटतं माहिती आहे का, की त्यांच्यामध्ये ना UFS 2.2 स्टोरेज येतं. आणि जर तुम्ही फोन समजा 4-5 वर्ष वापरणार असाल तर 2.2 जास्त लवकर डिग्रेड होतो कम्पेअर्ड टू 3.1. 3.1 असला तर ॲटलिस्ट तो नंतर 2.2 सारखी तरी स्पीड्स देतो 2-3 वर्षांनी. हां, बरोबर. नथिंगने मोठा निबंध लिहिलेला 300 वर्डचा. किती ते म्हणजे कालपेचं कधी मला अति वाटतं बरं का. काय गरज होती का की डिफेंड करायचं UFS 2.2 कम्युनिटीला? कशाला काय गरज आहे? आणि त्यांनीच आधी नथिंग फोनवरती मोठं नाव करून UFS 3.1 आहे आमच्या फोनमध्ये. मॅक्रो कॅमेराचं पण बोललेला, तो दिला लगेच ह्याच्यामध्ये. कम ऑन यार, दिस इज नॉट डन. सो या, एनिवेज. पण 60 फ्युजन, आर यू एक्साइटेड अबाउट इट? 60 फ्युजन हा म्हणजे पॉप्युलर फोन होता त्यामुळे, कारण व्ह्यूज येतील. बाकी फोन मला वाटतं की डिसेंट असेल. आता स्पेक्स थोडं बघायचं झालं तर IP69 बॅटरी 5,500 mAh म्हणजे मोठी. अरे मागच्या वर्षी सगळे 4,600 म्हणजे थिन अँड लाईटच्या ह्याच्यामध्ये त्या नादात, म्हणजे 5,500 म्हणजे ते चांगलं आहे. 5,500 68 वॉट चार्जिंग. कन्फर्म स्पेक्स आहेत का रूमर्स आहेत? ऑलमोस्ट असंच येईल. IP69 आणि Dimensity 7400 चिपसेट. म्हणजे 7300चा सक्सेसर ना. ओके, येऊ दे, टेस्ट करून तुम्हाला सांगू. व्हिडिओ ऑब्व्हियसली येणार आहे, त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका, मजा येणार आहे खूप. शेवटचा फोन घेऊयात, iQOO Z10. म्हणजे भारतातला सर्वात मोठी बॅटरी असणारा फोन. 7,300 mAh बॅटरी ह्याच्यामध्ये आणि 90 वॉट चार्जिंग. कधी लॉन्च होतं? Z10 आता 11ला. हां. आणि हा GT7 का काय, त्याच्यामध्ये 7,000. कुठली दुसरा फोन कुठला आहे ज्याच्यामध्ये 7,000 आहे? त्यांचाच रिब्रँड होऊन T4 विवो T4 Z10 आणि T4 सेम. कारण आता म्हणजे 7,000चे आलेले, पण 7300 म्हणजे जरा जास्तच झालं ते. पण स्पेक्स चांगले आहेत बरं का ह्याचे. 6.7 इंचचा 1.5K क्वाड कर्व्ड AMOLED डिस्प्ले, परत इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. 7S Gen 3 7300 mAh आणि 90 वॉट. Z10 90 वॉट 7300 mAh क्वाड कर्व्ड डिस्प्ले. आणि हा कितीचा? कारण Z म्हणजे 30-20च्या खाली नाही. कारण बघा ना किती. Z9 Pro मी तुम्हाला ना तो फोन पुढून दाखवतो. तुम्ही म्हणाल हा 50,000चा फोन आहे. काय? आपल्या ऑफिसमध्ये आहे तो, मी तुम्हाला दाखवतो.
T3 Pro 22-23चा होता आणि T3 20च्या आतमध्ये होता. विवो काय करताय रे? विवो ऐकू, Vivo. ऐकू विवो म्हणजे दोन्ही एकाच माळ्याचे मुळे आहेत. विवो कोणाचं ऐकूत नाही विवो कुणाचं ऐकूत नाहीये. ठीक आहे, मग असे फोन्स आहेत जे येतील. अपकमिंगमध्ये काही अपकमिंग हे अपकमिंगच होते ना आता. हां, मग अपकमिंगमध्ये आहेत जसं की S25 Edge आहे किंवा X200 Pro Mini आहे, तो सुद्धा येणार आहे. मला X200 अल्ट्रा हा एक्साइटिंग फोन वाटतोय. त्याचे कॅमेराज मला खरंच बघायचे आहेत. फाइंड X8 अल्ट्रा तर काही येणार नाही आपल्याकडं. S25 Edge S25 Edge मी बघितलंय, त्यामुळे मला इतकं एक्साइटिंग. 2 कॅमेराज आहेत, 8 LED आहे, छोटी बॅटरी असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. हा सुद्धा येतो ना CMF फोन 2 कदाचित. त्याचे सुरू झालेत लिक्स. X200 अल्ट्रामध्ये जसं त्यांचं V3+ चिप आहे ना, तसे 2 चिप असणार आहेत आणि एक व्हिडिओसाठी असणार आहे. हो, व्हिडिओ जर का चांगला असला तर. आणि याचा जबरदस्त X200 X200 प्रोचा सुद्धा कसला खतरनाक आहे. विवो इज डुईंग व्हेरी वेल इन कॅमेरा डिपार्टमेंट, इज नो क्वेश्चन. ऑल राईट, डन. येस. तर आमचा हा असा तिसरा पॉडकास्ट झालेला आहे. मला ना ह्या पॉडकास्टसाठी काय एक्झॅक्टली आम्ही नाव द्यायला पाहिजे, त्याचं नामकरण काय केलं पाहिजे हे नक्की सांगा. तुमचाच फीडबॅक घेणार आणि जर का नाव आवडलं आम्हाला आहे त्याचं, तर ज्या कुणी कमेंट केलं त्याचं मी पुढच्या पॉडकास्टमध्ये नाव घेणार आणि नामकरण करणार आहे ह्या आमच्या पॉडकास्ट करूयात आपण. बारसं करणार आम्ही पुढच्या पॉडकास्टमध्ये. तर एनिवेज सबस्क्राईब आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय जय महाराष्ट्र.